अनेक वेळेला कामाच्या ठिकाणी तुम्हाला पैसे असतात, पण तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नसतं. खूप ठिकाणी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन असतं, पण पगार कमी असतो, जो चालतो आपल्याला त्यावेळेला. कारण शेवटी कशाचं महत्त्व जास्त आहे? हो. काम, पैसे, सॅटिस्फॅक्शन. ज्यावेळेला इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन झालं सुरुवातीला, त्याच्यानंतर एम्प्लॉयी वेलफेअर हा सगळा अजेंडा होता, बरोबर? की सेफ्टी इश्यूज त्याच्यात आले किंवा त्यांची हेल्थ आली, ह्युमन इंजिनिअरिंग सारखा विषय आहे. आता हळूहळू आपण वेलबिंग कडे येतोय. वेलबिंग याचा अर्थ पूर्णपणे स्ट्रेस फ्री नाहीच किंवा सगळंच मला मिळतंय असंही नाहीये. तुम्हाला तो चॉईस करावा लागतो. तो तुमच्या प्रायोरिटीज प्रमाणे काय फिजिबल आहे, काय रिअलिस्टिक आहे, त्याच्याप्रमाणे तो चॉईस आपण करू शकतो. सो अपेक्षा वाढल्यात का? तर अपेक्षा वाढल्याच आहेत. अपेक्षा कंपनीकडनंही वाढल्यात, अपेक्षा आपल्या स्वतःकडनं वाढल्यात. आपण काय करतो? ज्या करता येतील त्या करतो, ज्या येणार नाहीत त्याच्या बाबतीत संवाद साधतो. तुम्हाला ज्या गोष्टी जमणार नाहीये, ज्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकत नाहीये, ते तुम्ही रिअलाइज करून तुम्ही बोललं पाहिजे ना. कम्युनिकेशन हे सगळं आपलं इतकं डिस्टॉर्टेड आणि इतकं असं कमी कमी शब्दांमध्ये झालेलं आहे की कोणीच कोणाशी खूप बसून मनापासून बोलत नाहीये. तर त्यामुळे त्या अपेक्षा जरी जास्त असल्या तरी ते डीलच नाही आपल्याला करता येत.